अमरावती महानगरपालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या पुन्हा अमरावतीत दाखल झाले। आतापर्यंत सुमारे 100 जणांवर कारवाई झाल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की आणखी 865 जणांवर 15 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन महानगरपालिकेने दिले आहे। 2025 मध्ये दिलेल्या सुमारे 35,000 जन्म प्रमाणपत्रांची ही चौकशी होणार असून संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करण्यात येणार आहे। या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली। पत्र देऊन हे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले। 100 लोकांवर कारवाई झालेली आहे। उरलेल्या 862 लोकांवर उद्यापासून 15 दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार। याच बरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे की अमरावती महापालिकेने 2025 मध्ये डायरेक्टली 35,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे। त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे। महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या 15 दिवसात त्या 35,000 लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार। आज जिल्हा प्रशासनाला एक प्रेस नोट इश्यू केली, त्यात त्यांनी सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र 72 तास म्हणजे त्यांनी ठराविक नियम केला 21 दिवसाचा, त्या नंतर दिला जाणार नाही। यावर आपण समाधानी आहात? तो वेगळा विषय आहे। असं कुठलं जड नियम नाही आहे। 2 पद्धत आहे। एक, नवीन जन्माला आलेल्या मुलासंबंधी 72 तासात माहिती द्यायची असते। ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तो ऑटोमॅटिकली दिली जाते, आपली जबाबदारी नाही। पण जर घरी जन्म झाला असेल तर ते 72 तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि ते रिझनेबल आहे। घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर 72 तासात माहिती द्यायलाच हवी, म्हणजे पुढे मुलाची काळजी आता केअर वर्कर आणि ते करू शकतात। सर, एआई समिट में कांग्रेस के लोग नारेबाजी कर रही है, किस तरह देखते हैं कांग्रेस को? अब विरोधी पक्ष विरोध करे हम समझ सकते हैं, लेकिन अब विरोध के लिए विरोध, एक प्रगति के बारे में द्वेष। राहुल गांधी की कांग्रेस रोज उठकर काला झंडा लेकर खड़ी रह जाती है। भगवान उनको सद्बुद्धि दे।